स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। नवीन मार्केट उभारण्यासाठी कला मंदिरासमोरील सावतामाळी मार्केटातील अतिक्रमण काढायला आजपासून झाली सुरुवात। धुळे शहरातील कला मंदिरासमोरील गेल्या 50 वर्षापूर्वीचे सावतामाळी मार्केटातील अतिक्रमण आज महानगरपालिकेतर्फे काढण्यात आले। दरम्यान या ठिकाणी नवीन मार्केट उभारण्यात येणार आहे। यासाठी आमदारांनी 10 कोटी रुपये निधी मंजूर केलेला असून नवीन भव्य दिव्य मार्केट या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। शिवाय या मार्केटला जवळपास 40 ते 50 वर्षे झालेली होते। नवीन मार्केट उभारण्यात येत असल्याने आज येथील अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती धुळे महानगरपालिकेतील कार्यकारी अभियंता श्री चव्हाण रावसाहेब यांनी दिली। कार्यकारी अभियंता धुळे महानगरपालिका धुळे प्रदीप चव्हाण याने आपण 80 कोटी रस्त्यालगत आपले जुने अस्तित्वातील संत सावतामाळी मार्केट होतं। या ठिकाणी एकूण 28 दुकानं बांधलेले होते यापूर्वी नगरपालिकेने 1967 साली, आणि या ठिकाणी काही ओपन ओटेसुद्धा बांधलेले आहेत। तर या ठिकाणी माननीय आमदार श्री अनुभाई अग्रवाल यांच्या प्रयत्नातून शासनाने 10 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। तर त्या निधीतून आपण 100% निधी मिळाला आहे आपल्याला धुळे महानगरपालिकेला। त्या निधीतून आपण या ठिकाणी एक मॉल बांधतोय। तो मॉल फक्त महिलांसाठी असणार आहे। तर या ठिकाणी जो मॉल बांधणार आहे त्यासाठी आपण हे जे अस्तित्वातील मार्केट आहे हे आपण आता पाडायला आपण सुरुवात केलेली आहे। तर इथल्या दुकानदारांनी आता एक 4-5 दिवसाची मुदत मागितलेली आहे आम्हाला। त्यानुसार आता आम्ही आता ज्या आहे ते आम्ही सगळं पाडतो आहे। याचं स्ट्रक्चरल ऑडिटही केलं होतं आम्ही। स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही हे दुकानं आहे ही पाडायच्या स्थितीत आहे, याबाबत अहवाल प्राप्त झाला आहे। त्यानुसार आम्ही हे मार्केट आता पाडायला हाती घेतलं आहे।